नमस्कार. आज आपण मोहोळ तालुक्यातील सोहाळे या गावामध्ये आहे. सोहाळे या गावामध्ये गैबी पीर आणि सटवाई या देवस्थानाच्या यात्रेनिमित्त विशेष या यात्रेमध्ये विशेष म्हणून खिल्लारी जनावरांचं प्रदर्शन या ठिकाणी भरवण्यात आलेलं आहे. या प्रदर्शनाच्या अनुषंगाने आणि या प्रदर्शनासंदर्भात सविस्तर माहिती आपण या ठिकाणी सोहाळे गावातील प्रतिष्ठित नागरिक आणि या प्रदर्शनामध्ये सहभाग नोंदवलेले जे गोवंशक आहेत त्यांच्याशी आपण या ठिकाणी संवाद साधणार आहोत. तर आपल्यासोबत सोहाळे गावचे संतोष पाटील सर हे या ठिकाणी या संदर्भात आपल्याला माहिती देणार आहेत. नमस्कार पाटील सर. नमस्कार. हे जे मोहोळ तालुक्यामध्ये आपण प्रथमच बघतोय की खिलारी जनावरांचं प्रदर्शन या ठिकाणी भरवलं जातंय. तर हे खिलारी जनावरांचं प्रदर्शन भरवण्या पाठीमागचा हेतू काय आहे? खरं तर पहिलंच वर्ष आहे सोहाळे गावामध्ये गैबी पीर यात्रेनिमित्त खिलार गाईचं प्रदर्शन भरवण्याचं खरं नियोजन जे आहे ते डॉक्टर अमोल जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली एक आगळा वेगळा उपक्रम काहीतरी आपल्या सोहाळे गावामध्ये आपण सुरू करूया या उद्देशाने या खिलार गाईचं प्रदर्शन भरवण्याचं नियोजन झालं. खरं तर हे बघितलं तर गेल्या 2 महिन्यापासून या कमिटीमधील अनेक गावातील तरुण युवक पोरं एकत्रित येऊन डॉक्टर अमोल जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली एक कमिटी नेमली आणि या कमिटीच्या माध्यमातून एक आगळा वेगळा उपक्रम आपण राबवूया आणि त्यातून आपल्या आजूबाजूच्या गावातीलच असणारी खिलार जातीची गाई आणि बैल याचं प्रदर्शन आपण भरवूया आणि यामधून आजच्या तरुण पोरांना सुद्धा या खिलार गायीकडे ते आकर्षण निर्माण व्हावं हा एक या पाठीमागचा आमचा उद्देश होता. तर सर हे जे या प्रदर्शनामध्ये भाग घेतलेले जनावर आहेत त्यांना कशा प्रकारे म्हणजे उत्तेजनार्थ बक्षीस असेल किंवा त्यांचे क्रमांक असतील या संदर्भात काय सांगाल आपण? यामध्ये आम्ही कमिटीनं 3 गट केलेले आहेत. 1 वर्षाच्या आतील गायी असेल, 1 ते 2 वर्षापर्यंतची असेल आणि 2 वर्षाच्या पुढची असेल असे 3 गट केलेले आहेत. प्रत्येक गटामध्ये 31,000 रुपयाचं पहिलं बक्षीस असणार आहे. दुसऱ्या गटामध्येही 31,000चं बक्षीस आहे आणि तिसऱ्या गटामध्येही 31,000चं बक्षीस आहे. याचबरोबर ती उत्तेजनार्थ आणि प्रथम, द्वितीय, तृतीय आणि चतुर्थ असे 4 क्रमांक त्याच्यामध्ये आम्ही काढलेले आहेत. आणि एक इथं ज्या खिलार गायीच्या याच्यामध्ये प्रदर्शनामध्ये भाग घेतलेला आहे अशा प्रत्येक शेतकऱ्याला आम्ही बक्षीस त्यांना उत्तेजनार्थ म्हणून प्रत्येकाला बक्षीस देण्यात आलेलं आहे. याचबरोबर ती प्रत्येक येणाऱ्या सभासदाला इथं गायीच्या वैरण चारा दिलेला आहे. 40 किलो जवळजवळ मुरघास आणि पेंड याचंही नियोजन केलेलं आहे. लांबून आलेल्या सर्व शेतकऱ्यांसाठी जेवणाची व्यवस्था केलेली आहे, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था केलेली आहे. जनावरांना व्यवस्थित सावली कशी करता येईल त्या सावलीचंही नियोजन करण्यात आलेलं आहे. एकंदरीतच डॉक्टर अमोल जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली या संपूर्ण कमिटीनं एक चांगल्या दर्जाचं पहिलंच प्रदर्शन आहे. याच्यामध्ये काही आमच्या त्रुटी पण असतील परंतु नक्कीच याच्या पुढच्या वर्षी ज्यावेळेला आम्ही प्रदर्शन भरवू त्यामध्ये याच्यापेक्षाही आम्ही भव्य आणि दिव्य प्रदर्शन असेल याचं संपूर्ण नियोजन या कमिटीनं केलेलं आहे. प्रत्येक गायीच्या सभासद म्हणून इथून आलेला आहे त्यानं नोंद केलेली आहे त्या व्यक्तीला इथून बक्षीस उत्तेजनार्थ म्हणून का आम्ही देणार आहोत किंवा येणं जाणंसुद्धा असेल ते सुद्धा खर्च आम्ही त्यांना देत आहोत. तर हे होते संतोष पाटील सर. या प्रदर्शनामध्ये प्रत्येक सभासदाला भाग घेतलेल्या प्रत्येक सभासदाला प्रोत्साहन म्हणून उत्तेजनार्थ त्यांना बक्षीससुद्धा देण्याचं या ठिकाणी कमिटीनं ठरवलेलं आहे. लोकमुद्रा न्यूजसाठी सोमनाथ मुसांडे, मोहोळ.